Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to see 8th standard semi-English poem The Little River. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द लिटल रिव्हर ही 8th स्टँडर्ड सेमी इंग्लिश पोएम बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सो रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ही पोएम आहे. पोएममध्ये नदीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये नदी कशी दिसते आणि पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा नदी आपला रूप रंग कशी बदलते हे या पोएममधून खूपच सुंदर पद्धतीने रवींद्रनाथ टागोर यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. चला तर मग सुरू करूया पोएमला. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee-deep, and cows and carts can cross it with ease, for the banks, though high, are not too steep. पोएट म्हणतात, Our little river, आमची छोटीशी नदी, इट मेंडर्स अलॉंग, वळणं घेत घेत वाहते. मेंडर्स म्हणजे काय तर फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स, वळणे घेत घेत वाहते. इन समर, आणि उन्हाळ्यामध्ये द वॉटर इज ओनली नी डीप, पाणी फक्त गुडघाभरच असते. अँड काउज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इज, आणि गायी किंवा बैलगाड्या अतिशय इझिली ती नदी क्रॉस करू शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप, आणि नदीचे काठसुद्धा उंच असतात, नॉट टू स्टीप जास्त घसरडे नसतात. अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये ही नदी संथ वाहते. नो साइन ऑफ स्लाइम द सँड शाईन ब्राईट, नो वन ऑन वन शोअर कॅश फिल्ड्स ब्लॉसम व्हाईट, चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. नो साइन ऑफ स्लाइम, स्लाइम म्हणजे चिखल, थिकी स्लिपरी सबस्टन्स. कुठेही नदीकिनारी चिखल दिसून येत नाही. द सँड्स शाईन ब्राईट, आणि वाळू सुंदरपणे चकाकते. ऑन वन शोअर कॅश फिल्ड्स ब्लॉसम व्हाईट, आणि एका किनाऱ्यावर आपल्याला कॅश फिल्ड्स बघायला मिळतात. कॅश फिल्ड्स म्हणजे काय, टॉल ग्रास विथ व्हाईट फेदरी फ्लॉवर्स, उंच गवत ज्याला वर पांढऱ्या रंगाचं फूल येते. तर अशा प्रकारे कॅश फिल्ड्स पसरलेले आहेत, त्यांना पांढऱ्या रंगाचे फुलं आलेले आहेत. चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, दिवसा तिथे मैनेचा चिर्पिंग म्हणजे चिवचिवाट ऐकायला येतो. मैना जो पक्षी आहे त्याचा चिवचिवाट ऐकायला येतो. आणि द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट, रात्रीच्या वेळी कोल्ह्याचा आवाजसुद्धा ऐकायला मिळतो. अक्रॉस लाय ग्रोव्स ऑफ मँगो अँड पाम, द विलेज प्रिस्ट वेल इन देअर कूल शेड, गर्ल्स अँड बॉयज बेथ क्लोज टू द बँक, स्प्लॅशिंग विथ देअर गमचाज ॲज दे वेड. अक्रॉस लाय ग्रोव्स ऑफ मँगो अँड पाम, ग्रोव्ज म्हणजे काय तर वने, मँगो म्हणजे आंबा आणि पाम, आंबा आणि पामचे जे वनं आहेत त्या पलीकडे. द विलेज प्रिस्टवेल इन देअर कूल शेड, त्यांच्या थंडगार सावलीमध्ये गावातले पुजारी राहतात. ज्वेल म्हणजे राहणे, गावातले पुजारी या मँगो आणि पामच्या वनांमध्ये वास्तव्य करतात. गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज टू द बँक, लहान मुलं मुली नदीच्या किनारी आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमचाज ॲज दे वेड, नदीतून जाताना चालताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात, ते गमछाच्या मदतीने एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन, दे डिप्स वॉश क्लोज टू ट्रॅप स्मॉल फिश, टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्स रिटर्न, हॅव्हिंग युज्ड रिव्हर सँड टू स्कोअर इच डिश. अशा प्रकारे डस्क अँड डॉन, डस्क म्हणजे संध्याकाळ, डॉन म्हणजे पहाट. सकाळ संध्याकाळ मुलांची आंघोळ झाल्यानंतर दे डिप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश, आपले वॉश क्लोथ्स म्हणजे स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस. तर अशा प्रकारे ओले कपडे एक प्रकारे म्हणू आपण, त्यांची मदत घेऊन छोट्या छोट्या मासळ्या पकडायचा प्रयत्न करतात. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईफ्स रिटर्न, गावातल्या सर्व बायका आपले घरकाम करायसाठी नदीवर येतात. हॅव्हिंग युज्ड रिव्हर सँड टू स्कोअर इच डिश, आणि नदीकाठची वाळू घेऊन माती घेऊन ते प्रत्येक भांडं जे आहे ते घासून काढतात. स्कोअर म्हणजे घासणे, प्रत्येक भांड्याला घासतात. इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर राईज, द रिव्हर्स इन स्पेड द करंट ग्रो स्ट्रॉंग. आता अशा प्रकारे उन्हाळ्याचं वर्णन झाल्यानंतर, उन्हाळा संपल्यानंतर आषाढ ऋतू येतो, म्हणजे पावसाळ्याची सुरुवात होते. क्लाउड्स गॅदर, आकाशामध्ये ढग गोळा होऊ लागतात आणि पाऊस पडतो. वॉटर रायझेस, आणि पाण्याची पातळी नदीमधली वाढते. द रिव्हर्स इन स्पेड, नदी जी आहे ती फुगून जाते. अ सडन फ्लड इन द रिव्हर, म्हणजे नदीला अचानक पूर येतो. करंट ग्रोज स्ट्रॉंग, आणि नदीचा प्रवाह जोरात पुढे पुढे सरकू लागतो.
The air is rife with babbling sounds as the muddy torrent swells along. आणि नदी जी आहे ती बॅबलिंग साऊंड म्हणजे खळखळत्या आवाजाने नदीच्या आजूबाजूचा प्रदेश हा पूर्णपणे राईफ म्हणजे भरून जातो. आवाज दूरपर्यंत ऐकू येतो नदीचा जेव्हा तो मडी टोरंट म्हणजे जो गडूड प्रवाह आहे जसा जसा पुढे सरकतो नदीचा आवाज तिच्या खळखळण्याचा आवाज दूरपर्यंत ऐकायला जातो. The woods on shore stir to life again and our village wakens to celebrate the rain. Woods on shore, woods म्हणजे जंगलं, ऑन शोअर म्हणजे काठावरचे. किनाऱ्यावरची जी जंगलं आहेत ते स्टिअर टू लाईफ अगेन. स्टिअर टू लाईफ म्हणजे बिकम्स अलाइव्ह विथ साऊंड अँड मुवमेंट. जिवंत झाल्यासारखे वाटतात. नदीकाठचे जे वृक्ष आहेत ते पुन्हा जिवंत होतात. अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि अशा प्रकारे आमचं गाव त्या पहिल्या पावसाचं स्वागत करते. अशा प्रकारे मुलांना रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ही पोयम आहे आर लिटिल रिव्हर किंवा द लिटिल रिव्हर. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.